ज्युबली स्टार दादा कोंडके यांचा जन्म मुंबईच्या लालबागचा गिरणी कामगाराच्या पोटी 8 ऑगस्ट 1932 रोजी गोकुळ अष्टमीच्या शुभ प्रसंगी लाभल्या या पुत्ररत्नाचे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरका वयातच या कृष्णाच्या लीला उसळून भारी येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गलीतले दादा म्हणून ओळखले जात असे. ही बिरुदावली नंतर कायम राहिली. ज्येष्ठ बंधूच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी दादावर आली होती. आपणा बाजारमध्ये दरमहा 60 रुपयाने कामावर असताना दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना म्हणून प्रसिद्ध गाण्याची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असताना त्यांची गाठ निळू फुले राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवा दलाच्या नाटकात दादा छोटी मोठी कामे करू लागले. लहानपणापासून खोड्याळ व काहीसे मवाळे टाईपचे असलेल्या दादांनी आपणा बाजार येथे नोकरी केली. सोडा वॉटर बाटल्या दगडविटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत देखील सांगितले होते. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हापासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला होता. दादर, पळल, लालबाग, नायगाव परिसरात बँडवाले दादा ह्या नावाने त्यांना ओळखू लागले. तेथे त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तिथे जात व जुन्या मित्रमंडळीत रमत. एवढेच काय तर दादा कोंडके दरवर्षी गणेशोत्सवात गणरायाच्या दर्शनासाठी न चुकता जात असे आणि आपल्या जुन्या मित्रमंडळीला भेटत असे. पथनाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर आशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. खनखनपूरचा राजामधील गाजवणारी भूमिका सोडून सेवा दलातून फारकत घेत दादांना स्वतः फड उभारला. आता शाहीर दादा कोंडके वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पुरी करा नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधीच पाहिले नाही. विच्छाचे 1500हून अधिक प्रयोग झाले आणि दादासारखे रत्न भालजी पेंढारकर सारख्या पारख्याच्या नजरेत पडले व त्यानंतर दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पदार्पण करून एकापेक्षा एक अशा मनोरंजक फुल टू धमाल मराठी चित्रपट बनवले. दादा कोंडके यांनी बनवलेला प्रत्येक सिनेमा महाराष्ट्र राज्यातील जनतेने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. एवढेच काय तर दादा कोंडके यांचे 9 सिनेमे सिल्वर ज्युबली झाले तर काही चित्रपटांनी गोल्डन ज्युबली देखील साजरी केली. त्याचबरोबर 4 हिंदी चित्रपट बनवले व 2 गुजराती सिनेमात देखील आपल्या अभिनयाचा करिश्मा दादांनी दाखवला आहे. मराठी चित्रसृष्टीत दादा कोंडके यांच्यासारखा बहुगुणी सर्व गुण संपन्न ज्युबली स्टार आतापर्यंत झाला नाही व यापुढे देखील होणे शक्य नाही. कारण परमेश्वराने दादा कोंडके हे एकच व्यक्तिमत्व सोन्यासारखे बनवले होते. धन्यवाद.